आमचा रोजचा नियमच होता हा की संध्याकाळ झाली की आमचे तात्या आमच्याकडून शुभं करोते आणि पाडे पर्वचा म्हणून घ्यायचे. मग दीडकी, पावकी, निमकी, अडीचकी याची घोकपट्टी व्हायची. तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये रामरक्षा सुरू करायची आणि आम्ही लहान मुलं फक्त ऐकत राहायचो. लोकाभिराम रणरंगधीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्यरूप करुणाकर त श्रीरामचंद्र शरण प्रपद्ये. हे ऐकल्यावर आजी आमचे पाने वाढायला घ्यायची. मग तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. हे बोलून झाल्यावर आम्ही मोठ्या माणसांचे पाय पडायचो आणि मग जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशीच निघून जायची. कधी झोप लागायची कळायचं सुद्धा नाही. मग पहाटे ओम नमस्ते गणपतेय त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि त्वमेव केवल कर्तासि त्वमेव केवल हर्तासि त्वमेव केवल धर्तासि त्वमेव सर्व खल्विद ब्रह्मासि त्वसाक्षादात्मा नित्यम. ऐकू यायचं आणि जाग यायची. किती छान होते ते दिवस. अजूनही मन लहान होतं आणि आजी आजोबा आणि ते गावातलं निवांत आयुष्य आठवतं.